हॅलो स्टुडंट, कसे आहात तुम्ही? आज आपण क्लास 9 मराठी व्यायामाचे महत्त्व चॅप्टर नंबर 5 याचे टेक्स्ट बुकचे क्वेश्चन आन्सर्स बघू. तर यात प्रश्न पहिला आहे, व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा. तर व्यायामाचे काय काय फायदे त्याचा एक आकृतिबंध इथं दिलेला आहे. तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. व्यायामाचे फायदे नंबर 1 ला आहे, शरीरातील स्नायू बळकट होऊन आयुष्य वाढते, रक्तव्यवस्था सुरळीत होते, शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते, आळस सदैव दूर होतो, अन्न पचन सहज होते, जडत्व दूर होते आणि शरीरामध्ये तरतरी आणि उत्साह येतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता. तसेच काम करण्याचा उत्साह वाढतो, शरीरातील पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण संतुलित राहते. हे सर्व व्यायामाचे काय फायदे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यायामाचे महत्त्व या कवितेचे सर्व क्वेश्चन आन्सर मिळतील. आणि व्हिडिओ मध्ये पॉज करून तुम्ही याचे स्क्रीनशॉट घेऊन शकता. प्रश्न दुसरा आहे, चुकी बरोबर ते लिहा. त्यात अ आहे, व्यायाम सर्वांकरिता करता उपयुक्त असतो. बरोबर आहे का चूक? बरोबर आहे. व्यायामाचे जडत्व वाढते. व्यायामाने जडत्व वाढते का? नाही, म्हणून हे काय चूक. ई आहे, व्यायामाने स्नायू अशक्त होतात. अशक्त होतात स्नायू? नाही, सशक्त होतात, म्हणून हे पण विधान चूक आहे. ई आहे, व्यायामाने प्रतिकार शक्ती वाढते. हो, व्यायामाने काय होते? प्रतिकार शक्ती वाढते. प्रश्न तिसरा आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द चौकटीत लिहा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द चौकटीत लिहा. शब्दसमूह काय? आरोग्य देणारी. आरोग्य देणारी काय? आरोग्यदायी. विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती. आता विरोध करती म्हणजे अशी कोणती शक्ती? प्रतिकारक शक्ती. आपण म्हणतो रोग प्रतिकारक शक्ती. कशाने वाढते? व्यायामाने वाढते. मग विरोध करणारी क्षमता असलेली शक्ती कोणती? प्रतिकार शक्ती. स्वतःची कामे स्वतः करणारा. स्वतःची कामे स्वतः करतो त्याला काय म्हणतात? स्वावलंबी. आणि स्वतःची कामे स्वतः करत नाही, दुसऱ्यावर अवलंबून असतो, तो काय असतो? परावलंबी. आणि स्वतःची कामं स्वतः करणारा स्वावलंबी. एका अंगाने केलेला विचार म्हणजे एकांगी. प्रश्न चौथा आहे, व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा. आता व्यायाम नाही केल्यावर व्यायाम केल्याचे फायदे आपण बघितले. तर जे व्यायाम करत नाही त्यांना काय काय तोटे होतात? व्यायामाविना काय काय होतं ते या उत्तरात लिहिलेलं आहे. व्यायाम नाही केलं, व्यायामाविना काय काय होतं? सात्विक भोजन जरी केले तरी त्यातून विकार निर्माण होतात. शरीरामध्ये जडत्व वाढते, रक्तव्यवस्था दुबळी होते, पित्त, कफ, वायू यांचे शरीरातील प्रमाण वाढते, शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते, शरीरामध्ये आळस वाढतो, शरीरामध्ये तरतरी, काम करण्याची स्फूर्ती राहत नाही. मी हे परत खाली करते आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न 5 आहे, भावार्थाधारित. भावार्थाधारित मध्ये व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे, मानवी जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यायामाचे महत्त्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे.
व्यायामामुळे शरीरातील आळस, कंटाळा दूर होतो. शरीरामध्ये तरतरी, उत्साह येतो. व्यायामामुळे अन्नपचन सहजपणे होते. शरीरात स्थूलपणा वाढत नाही. स्थूलपणा म्हणजे लठ्ठपणा. रक्तव्यवस्था सुरळीत होते. शरीरातील स्नायू बळकट आणि मजबूत होऊन आपले आयुष्य वाढते. शिवाय शरीरातील पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. आजारपण कशाने वाढते? शरीरामध्ये जेव्हा पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण वाढले की आजारपण वाढते. आणि व्यायाम केल्यामुळे पित्त, कफ, वायू हे काय प्रमाण संतुलित होते. म्हणून आपण आजारी पडत नाही. ते संतुलित राहतं. त्यामुळे नियमित व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते आणि काम करण्याचा उत्साह वाढतो. त्यामुळे दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. हे आहे व्यायामाचे महत्त्व. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे. तुम्हाला जर माझं शिकवणं आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि तुमच्याही मित्रांना ते सजेस्ट करा. हे क्वेश्चन आन्सर त्यांना हवे असतील तर तुम्ही त्यांना शेअर करा. प्रश्न दुसरा आहे, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती. सॉरी बोलता बोलता एखादा शब्द जर चुकून निघाला त्याबद्दल सॉरी. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती. कार्य करण्याची या पंक्तीतील तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. पंक्ती काय आहे? व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. याचा अर्थ आहे उत्तर, तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायामामुळे आपल्या शरीराला बळकटी प्राप्त होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. येणाऱ्या आजारांचा, संकटांचा आपण सहज सामना करू शकतो. त्याचबरोबर शरीर सुदृढ झाल्यामुळे आपण स्वावलंबी सुद्धा बनतो. आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही. या नियमित व्यायामामुळे शरीरातील आळस, कंटाळा दूर होऊन शरीर ताजेतवाने बनते. शिवाय कोणत्याही कामामध्ये उत्साह जाणवतो. म्हणजेच कोणतेही काम करण्याची शरीरातील जोश आणि स्फूर्ती वाढते. प्रश्न ही आहे, आरोग्यम धनसंपदा या उक्तीतील विचारांचा विस्तार करा. याचं उत्तर आहे, संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी आपण देवाजवळ बसून प्रत्येक घराघरात शुभं करोति कल्याणम ही दिव्याची प्रार्थना म्हटली जाते. तुम्हाला माहिती ती प्रार्थना सर्वांना काय आहे? मी म्हणून दाखवते तुम्हाला. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. तर त्यातलीच ही एक ओळ आहे, आरोग्यम धनसंपदा. ही त्यातीलच एक पंक्ती आहे. प्रार्थना करताना जणू आपण परमेश्वराकडून आरोग्यरूपी संपदेची अपेक्षा करत असतो. पण अवघ्या जगाने मान्य केले आहे की उत्तम आरोग्य प्राप्त करणे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी नियमितपणे योग्य व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामामुळे अन्नपचन व्यवस्थित होते, रक्तव्यवस्था सुरळीत होते आणि शरीरातील स्नायू बळकट होऊन शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. शिवाय शरीरातील पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण संतुलित राहते. शरीरामध्ये तरतरी, उत्साह वाढतो. या व्यायामामुळेच उत्तम आरोग्याची प्राप्ती आपणाला होते. आपल्याला लाभलेले उत्तम आरोग्य ही खऱ्या अर्थाने आपली धनसंपदाच असते. कळलं सर्वांना? आरोग्य हीच आपली खरी धनसंपदा आहे. हे बघा, प्रश्न आणि उत्तर हे दोन्ही आहे एका लाईनीत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता.
खाली आहे भाषाभ्यास. समासात कमीत कमी 2 शब्द असावे लागतात. त्याला पद असे म्हणतात. त्या 2 पदापैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे प्रकार ठरतात. त्या 2 पद कोणते असतात? एक प्रधान पद आणि एक गौण पद. पद कोणते? पहिले पद, दुसरे पद आणि दोन्ही पदे. तर प्रधान, गौण, कमी महत्वाचे आणि समासाचे नाव. आता यात पहिले पद आहे प्रधान. कोणता समास याच्यात? अव्ययीभाव समास. दुसरे पद आहे प्रधान, त्यात आहे तत्पुरुष. आणि दोन्ही पदे काय? प्रधान आहेत. यात कोणता समास आहे? तत्पुरुष. द्वंद्व. दोन्ही पदे जर गौण असेल तर तो कोणता समास असतो? बहुव्रीही. समास हे एक व्याकरणाचा भाग आहे. त्याचा आपण स्पेशल लेक्चरमध्ये समजून घेऊ. जेव्हा आपण मराठी व्याकरणाची सिरीज चालू करू ना, तेव्हा आपण प्रत्येक पॉइंट व्यवस्थित उदाहरणासहित आणि डिटेल एक्सप्लेनेशन सोबत तुम्हाला मी शिकवेन. ओके. तर हे बघा, हे असे व्यायामाचे महत्त्व, याचा स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे. आशा आहे की तुम्हाला सर्वांना हे समजलंच असेल. बोलताना काही त्रुटी झाली असेल त्याबद्दल क्षमा असावी. सर्वांना माझा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट करावी, कळवावे. काही चुकत असेल तर सांगावे. आवडलं असेल तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. सर्वांनी आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. थँक्यू.